नमस्कार. MHJ न्यूज चॅनलच्या महाचर्चेत मी रसिका वेंगुर्लेकर शिंदे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर लोक हो, आज आपल्या या महाचर्चेचा विषय आहे ट्रोल धाड अफाट पोस्ट करी सपाट. आणि याच्यासाठी आपल्या स्टुडिओत काही मान्यवर उपस्थित आहेत. लोक आपल्याला माहिती आहे की हल्ली सोशल मीडियावर एखादी पोस्ट येते आणि त्याच्यावर खूप विचित्र पद्धतीनं ट्रोल केलं जातं. आजच्या आपल्या चर्चेचा विषय हाच असणार आहे. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रोहित उर्फ सावत्या. तर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पिझ्झा विषयक पोस्ट केली होती आणि त्यावर लोकांनी खूप विचित्र पद्धतीनं ट्रोल केलं, त्यांना त्रास दिला. त्यामुळे हे नैराश्याच्या गर्तेत गेले होते. पण आता ते सावरले आहेत आणि इथे आपल्या सोबत स्टुडिओत उपस्थित आहेत. त्यासोबतच आपल्या स्टुडिओत आले आहेत आम्ही खवय्ये या फेसबुक आणि व्हॉट्सअप पेजचे ॲडमिन पृथ्वी प्रताप सर. आणि सोबत आहेत सध्या फूड ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध असणारे हेमंत पाटील सर. स्वस्त आणि मस्त हा फूड ब्लॉग त्यांचा सध्या लोकप्रिय होतोय. आपल्या सगळ्यांचं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते मी. थँक्यू. लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूयात. रोहित उर्फ सावत्या, मी तुमच्याकडे येते. मला तुम्ही सांगा की सोशल मीडियावर अशी कुठली पोस्ट केली होती तुम्ही पिझ्झा विषयक ज्यामुळे लोकांनी तुम्हाला ट्रोल केलं? अहो, पिझ्झा खाल्ल्याचं नुसतं टाकलं तरी कुत्र्यावानी आगावाली हो माझ्या. म्हणजे मला काय सुचनच झालंय बघा, काय केलं पाहिजे काय नाही. म्हणजे तो दिवस मी कवाच विसरू शकत नाही. म्हणजे बघा, रविवारची दुपार होती, मी पिझ्झा खाल्ला आणि पिझ्झा खाऊन झाल्यावर मी पोस्ट टाकली, एन्जॉईंग संडे विथ चीज पिझ्झा. बर, ते पडल्या लगेच कुत्र्यावानी आगावाली हो माझ्या. हा, म्हणजे काय केलं पाहिजे मला सांगा ना. काय म्हणले माहितीये का मला, ए सावत्या तू काय लय माझा लय सोय र. हा, काय रे फुल्या फुल्या फुल्या, तुला काय चटणी भाकरी दिसत नाही वय? हा, पिझ्झा आवडतोय वय रे तुला? आमचे कांदे पोहे काय मेले ती वय? हा, बर, एक जण म्हणला मला, भजी खाल्ली असतीस तर काय तुझ्या बापाचं कोलेस्ट्रॉल वाढला असतो वय रे? हा, जा की म्हण, एवढाच पिझ्झा खायचे ना तुला, जा की तिकडं पिझ्झावाल्या देशात जाऊन तिथंच राहा की, इटलीत जाऊन राहा की. काय खायची ती पिझ्झा खा तिथं आणि काय मरायची ती तिथंच मर. देशद्रोही समजायला लागले होते हो मला. अरे देवा, देशद्रोही समजायला लागले होते. मी काय केलं पाहिजे सांगा ना मला. नाही लोक हो, कळतंय, लक्षात येतं. एका पिझ्झाच्या पोस्टवरनं यांना देशद्रोही ठरवलं गेलंय. पुढे सांगा. बर, एक लव सॅटरडे नावाचा एक असा ग्रुप होता. लव सॅटरडे. हा, म्हणजे असा एक ग्रुप आहे, कम्युनिटी आहे जी शनिवारवर जास्त प्रेम करते. हा हा हा, लव सॅटरडे. तर लव सॅटरडे नावाचा जो ग्रुप होता का नाही, ते मला म्हणले तुला संडेच बरा आवडतोय र. हा, सॅटरडे ना काय तुझं वाकडं केलंय का? एवढंच जर असेल तर जा की मग सूर्यावर जाऊन राहा की. आता ह्याच्या आईला मला कळना झालेला का, संडे आवडतोय तर सूर्यावर जाऊन राहायचं वय? म्हणजे काय संबंध आहे याला? नाही, हे विचित्र आहे, सगळंच विचित्र आहे. पुढे सांगा. बर, अजून एक ग्रुप होता, म्हणजे संस्था होती, काहीतरी वेगन संस्था होती. मला म्हणले तुम्ही चीज कसं काय खाऊ शकता. चीज हे गाईच्या दुधापासून बनवलेलं असते आणि त्याच्यावर जो पहिला अधिकार आहे तो गाईच्या वासराचाच आहे. अरे पण वासराचं पोट भरल्यावर जे दूध राहिलं असेल त्याचं चीज खाल्लं असेल ना आम्ही. तुला काय पडली त्याच्याशी? आणि तुला जर एवढं वाटतंय तर माझ्या मागं कशाला लागलाय? त्या कंपनीच्या मागं लाग की. बरोबर. अहो, एवढं बोललो तरी आई बहिणीवरनं शिव्या द्यायला लागले हो मला. अरे अरे अरे, अहो, रोज पिझ्झाचे फोटो बघून वर्षातनं एक दिवस पिझ्झा मागवणारा सर्वसामान्य माणूस आहे हो मी. मला यांना विचारायचं आहे की जसं यांनी त्या दिवशी पिझ्झाची पोस्ट टाकली तशी आज तागायत कांद्या पोह्यांची पोस्ट का नाही टाकली? नाही हो. कायला पाहिजे कांद्या पोह्याची पोस्ट? कायला पाहिजे म्हणजे कांदे पोहे जी आपली भारतीय संस्कृती आहे, जी आपली प्रांतीय अस्मिता आहे, त्याच्याबद्दल कुणी पोस्ट का नाही करत? कांदे पोहे ज्यांचा उल्लेख पुराणात आहे. सुदामाने काय आणलं होतं? पोहे आणले होते का पिझ्झे आणले होते? मला सांगा. सुदामाने पोहे आणले होते की नाही? हे बघा, कांद्या पोह्याला आपल्याकडे महत्व आहे म्हणून आजही जेव्हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो तेव्हा मुली कांदे पोहे घेऊन येतात. हाच प्रॉब्लेम आहे.
हा म्हणजे आजपर्यंत मुलगी पाहायच्या कार्यक्रमात फक्त मुलींनाच पोहे आणलेले आहे. म्हणजे काय, मुलगी पाहायच्या कार्यक्रमात एखाद्या मुलाने पोहे आणलेले आहेत का? हा केलाय का असा प्रयत्न कोणी केलाय का, मला सांगा बरं. नाही, हे हेमंत पाटील म्हणतात तो मुद्दा दुर्लक्षित करता येण्यासारखा नाहीये. हा. कांदे पोह्याच्या कार्यक्रमामध्ये मुलींनीच पोहे करणं हा मुलीवर झालेला अन्याय आहे, या मताची मी सुद्धा आहे. हा नाही माझं लग्न जेव्हा झालं, मी पोरगी पाहायला गेला बा, तेव्हा त्यांना माझ्यासमोर ढोकळे आणि फाफडा ठेवला. बघा. हा मी म्हणलं काय झालं, तर म्हणे गॅस संपला. म्हटलं ठीक आहे, चालतंय, काही हरकत नाही. आमची बोलणी झाली, लग्न झालं, संसार सुखानं करतोय. काय गरज आहे त्या कांदे पोह्याची, मी म्हणतो. यांना माफी मागायला सांगा. काय संबंध? आता या चालू चर्चेत यांना माफी मागायला सांगा. नाही मलाही पटलेलंच नाहीये. काय संबंध? आपली कांदे पोहे जी प्रांतीय अस्मिता आहे ती सोडून हा माणूस ढोकळ्यानी पापडे खातो. यांना माफी मागायला सांगा. ढोकळ्याने पोपड्याचा काही यांना माफी मागायला सांगा. पृथ्वी, यांना ती पोस्ट टाकून यांना माफी द्या. मागायला सांगा. पृथ्वी सर, तुम्ही टोक गाठताय. नाही समजून गाठायला घ्या. हवं. लक्षात घ्या, हे बघा, एक वेळ मी या माणसाने खाल्लेले ढोकळ्यानी फाफडे मान्य करू शकतो, कारण त्यातल्या त्यात ती आपली भारतीय खाद्य संस्कृती आहे. हा. त्यामुळे मला त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. हा. पण हा जो माणूस आहे, हा माणूस, या माणसाने काय पोस्ट केलं होतं त्या दिवशी, की मी पिझ्झा खातोय. पिझ्झा ही आपली भारतीय खाद्य संस्कृती आहे का? तसं तर नव्हतं. नाहीये. आपली भारतीय खाद्य संस्कृती ही कांदे पोहे आहे. त्यामुळे मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात फक्त कांदे पोहे असायला हवेत. अरेंज मॅरेज करायला हवं आपण. मी तर म्हणतो कांदे पोहे नकोच, डायरेक्ट लव्ह मॅरेजच करायला पाहिजे. नाही संबंधच नाही ना मग. एक मिनिट यांना सांगा, हे भलतीकडे जात आहेत. लव्ह मॅरेज ही पद्धतच आपल्याकडे निषिद्ध आहे मुळात. लक्षात घ्या. ऐका, माझा मुद्दा काय आहे की आपण लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज या विषयांवर नको बोलायला. आणि जर हे मुद्दे आपण घेतले तर मग लिव्ह इन रिलेशनशिप आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज या मुद्द्यांकडे सुद्धा जावं लागेल. नाही. त्या मुद्द्यांकडे आपण लक्ष नाही एक घातलं मिनिट. तर मग नाही. अन्याय होईल असं मला ही मग ही चर्चा इथे थांबवा. आपण लिव्ह इन रिलेशनशिप या प्रकाराकडे जायचंच नाही. हा प्रकार आपल्या भारतीय संस्कृतीत नाही. सर, नाही आपण नाही. ऐक- नाही, इथे संस्कृतीचा थांबा. विषय नाही एक ते. मिनिट, लक्षात घ्या. एक मिनिट माझं ऐका मॅडम, माझं ऐका. लिव्ह इन रिलेशनशिप हा जो प्रकार आहे, म्हणजे काय तर उपभोग घ्यायचा आणि जबाबदारी झटकायची. आपली संस्कृती ही आहे का? आपली संस्कृती काय शिकवते तर जबाबदारी घ्या. त्यामुळे आपले आई वडील आपल्यासाठी जी मुलगी जो मुलगा शोधतात त्याच्याशी लग्न करायचं आणि कांदे पोह्याचा कार्यक्रम करायचं. माझं सगळ्यांना आव्हान आहे, अरेंज मॅरेज करा. पृथ्वी अरे. प्रताप तुम्ही चुकीचं म्हणताय. हा. तुम्ही असं ठरवू शकत नाही की अरेंज मॅरेज केलं पाहिजे. बरोबर. अरेंज मॅरेज हा किंवा लव्ह मॅरेज करायचा ज्याचा त्याचा मुद्दा आहे. हा. हा मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? जर आपल्याला- रोहित उर्फ सावत्या, तुम्ही सांगा तुमचं काय मत आहे. हा. तुम्ही सांगा लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज की लिव्ह इन रिलेशनशिप, तुमचं मत काय आहे हे आम्हाला ऐकून घ्यायचं. हा पिझ्झा खाल्ला होता मी, त्याची पोस्ट टाकली होती मी. लोक कुत्र्यावानी मागा लागली होती. माझ्या कुत्र्यावानी मागा लागली होती माझ्या. हो, बरोबर आहे. यांचा हाच मुद्दा आहे की यांनी पोस्ट टाकली होती त्यामुळे हे ट्रोल केलं गेले. हा आपला मुद्दा आहे आजच्या चर्चेचा. पृथ्वी प्रताप हे विषय बदलतायत. हा. हे विषयाला एक वेगळं वळण देतात. मला तुम्हाला विनंती करायची, तुम्ही मुद्द्यावर या. हा. मुद्द्याचं बोला. मुद्दा धरून बोला. नाही, मी येणार मुद्द्यावर येणार. बरोबर. मला कळलेला आहे तुमचा मुद्दा काय आहे. हो. पण आता इथे जर भारतीय खाद्य संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलेलो आहे, हा. तर मी या माणसाने जो एक पदार्थ खाल्लेला आहे त्याचं मी नाव घेणार नाही. एक मिनिट म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, तुम्ही पिझ्झा हे म्हणणार नाही. नाही, मी तो जो काही पदार्थ आहे त्याला मी एक वेळेस मज्जा म्हणीन, पण ते नाव घेणार नाही. मज्जा. तुम्ही मज्जा म्हणा, पिझ्झा म्हणा, सज्जा म्हणा, जे काय वाटेल ते म्हणा, पण मुद्द्यावर बोलूयात आपण. हा. बोलूया. मुद्दा त्यांना जे ट्रोल केलंय त्याबद्दल आपण बोललं पाहिजे. हा. बरोबर. मला सुद्धा मुद्द्यावरच यायचं होतं. मुळात मॅडम मुद्दा असा आहे की आता हा जो एक पापभिरू असल्याचा आविर्भाव आणलेला हा जो एक इसम आहे, अरे अहो नाही तर हा माणूस ट्रोल झाला म्हणून तुम्ही इथे महाचर्चा घडवता, बरोबर? मग जेव्हा आम्ही भारतीय खाद्य संस्कृतीचं रक्षण करणारे लोक जेव्हा ट्रोल होतो तेव्हा का नाही चर्चा घडत? तेव्हा तुमच्या चॅनलला सोयरं सुतक नसतं. मिस्टर पृथ्वी, तुम्हाला काय म्हणायचं सविस्तर सांगा. सांगतो. मी तुम्हाला सांगतो, मी फिल्मबाज नावाच्या एका पेजचा ॲडमिन आहे. हम्म. मी त्या पेजवरती काही आठवड्यांपूर्वी एक पोस्ट टाकली होती की जगातील सर्वमान्य सर्वश्रेष्ठ असा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून विवेक ओबेरॉय आहे, तर मला ट्रोल का केलं? तेव्हा का नाही घडली चर्चा? विवेक ओबेरॉय हा सर्वमान्य सर्वश्रेष्ठ अभिनेता आहे, तेव्हा मला ट्रोल का केलं? नाही, मुळात आमच्या चॅनलने कुठल्या विषयांवर चर्चा करायची हा सर्वस्वी चॅनलचा डिसिजन असतो. आणि दुसरी गोष्ट, जगातले सर्वमान्य सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे हे तुम्ही नाही ठरवू शकत. हा करेक्ट. सनी देओल जो आहे तो माझ्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ अभिनेता आहे हे मी सांगू शकतो. असं नाही होत ना. नाही. ही चर्चा रंगवा आता इथे. एक मिनिट पाटील साहेब, तुम्ही म्हणताय सनी देओल, हे म्हणतायत विवेक ओबेरॉय. हा, मग? मग तसं पाहायला गेलं तर मराठी सिनेस्टार आहेत, मराठी अभिनेते, त्यांच्याकडे तुमचं दुर्लक्ष होतंय. मी म्हणेन सुवाद भावे.
सुबोध भावे यांनी आतापर्यंत जितके बायोपिक केलेत तितके कुणीच केले नाहीयेत. इथेच सिद्ध होतं की ते आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट अभिनेता आहेत. विवेक ओबेरॉय याच्या आजूबाजूला सुद्धा कोणी नाही, इतका कमालीचा तो नट आहे. मग सनी देओलच्याही आजूबाजूला कोणी फिरकू शकत नाही. कारण आहे, कारण त्याने जेवढे पंप उपटले आहेत तेवढे इंडस्ट्रीत कोणच उपटले नाही. नाही, एक मिनिट त्याच्यात अगदीचं मला सांगू नका, कारण विवेक ओबेरॉय सुद्धा एका मुलाखतीत म्हणालाय की तो उत्तम बॉक्सर आहे, त्यामुळे त्याच्याकडेही ताकद आहे. त्याचं नका सांगू मला, त्याचं नका सांगू. इथे तुम्ही दोघ जण ताकदीचा उल्लेख करताय. ताकदीचा जर निष्कर्ष काढायचा असेल तर मग जॉन अब्राहम आणि टायगर श्रॉफ यांनी त्यांच्या सिनेमामध्ये ताकदीचं प्रदर्शन केलेलं आहे. त्यांचा उल्लेख झाला पाहिजे, त्यांच्याबद्दल आपण बोललं विवेक गेलं पाहिजे. ओबेरॉय हाच एकमेव नट आहे. एवढासा तुकडा खाल्ला होता मी पिझ्झाचा, एवढासा तुकडा खाल्ला होता मी. मी तुमच्याकडे त्याच्यात टाकलं होतं मी मी. तुमच्याकडेच येणार. माझ्या मागे लागली होती लोक. रोहित उर्फ सावत्या, मी तुमच्याकडेच येते. तुम्ही बराच वेळ गप्पा, तुम्ही बोला. हा. तुम्ही बोललं पाहिजे, तुमचं मत व्यक्त करा. माझं मत म्हणजे बघा, माणसाचं जे खाणं असतंय का नाही ते नाही. तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण वाटतं? विवेक ओबेरॉय, सनी देओल की सुबोध भावे? कोण वाटतं? मॅडम कसं आहे, माझ्या मागे जी कुत्री लागली ती नाही, ऐका, ती पिक्चर मुळे नाही ती लागली, पिझ्झा खाल्ल्यामुळे लागली ती ना. हा. त्यामुळे आपला मेन विषय जो आहे ना तो पिझ्झा खाल्ल्यामुळे झालेला आहे सगळा. तर पिझ्झावर आपण बोललं पाहिजे असं मला बरोबर आहे. वाटतंय. माझ्याकडे तुम्हाला सांगतो, चिटर नावाच्या ऍप वरती एक ट्रेंड सुरू आहे, फॉरेन फंड नावाचा. या माणसाचे बँक स्टेटमेंट चेक करा, याला परदेशातून पैसे येतात. काय? म्हणून हा पिझ्झा खातो, म्हणून हा त्याच्या स्टोऱ्या टाकतो. माझ्याकडे चिटर नावाचा ऍप आता उघडा, त्याच्यावरती हॅशटॅग आहे बघा. पृथ्वी नाही, प्रताप, म्हणजे नाही, तुम्ही साहेब. यांच्यावर आरोप करताय. यांच्याकडे जो पैसा येतोय तो फॉरेन फंड आहे असं म्हणायचंय तुम्हाला? हे स्टेटमेंट आहे माझं, चेक करा त्याच्यात. तुम्ही लगा का एक नंबरची नालायक माणसं आहे का? तुमच्यापेक्षा नाही ते ट्रोलर परवडले, निदान त्यांची थोबाडं तरी दिसत नाही. तो कशाला बोलावलं हो तुम्ही मला? हा, साधा विषय होता बाबा, मी पिझ्झा खाल्ला, त्याची पोस्ट टाकली, लोक कुत्र्यावानी माझ्या मागे लागले, ती ट्रोल केलाय मला, त्याच्याविषयी काही बोलतच नाही तुम्ही. तुमचं चाललंय होय काय मॅडम? चौथा खांब म्हणा होता ना स्वतःला तुम्ही. लाज वाटली पाहिजे हो तुम्हाला. तुम्ही की नाही त्या खांबाच्या खालीच एवढं खणून ठेवलंय की नाही, चुकून कधीतरी कोणाचा तरी धक्का लागला आणि तो खांब असा कोसळला का नाही बघा फक्त. आणि ही वेळ फक्त तुमच्यासारख्या नालायकांमुळेच आलेली आहे. नाही खाना हो, अजून खाना, तुम्ही पाहिजे तेवढं खाना. पण एक दिवस तुम्ही नाही ना त्या खांबाखाली चिरडले गेले तर पिझ्झा खाणार नाही तवा मी. चर्चा करतायत मोठी, मला थांबायचंच नाही लागा इथे. ऐका रोहित सर, चर्चा करायला रोहित- लागली. रोहित- ऐका हरकत नाही. हा. रोल कर. हा. तर लोक हो, रोहित उर्फ सावत्या हे चर्चा अर्धवट सोडून निघून गेलेले आहेत, पण हरकत नाही. आपल्यासोबत हे दोन पाहुणे आहेत आणि आपण ही चर्चा अशीच कंटिन्यू ठेवणार आहोत. बोला. काय बोलणार काय?